हिंगोलीमधून शेतकरी आले आहेत. कधी कोणाचाच हवामान अंदाज पाहत नाही. मी त्यांना विचारलं, आपल्या इथे सीडर मशीनसाठी जे शेतकरी येत असतात हे सीडर मशीन घेत आहे, तर तुम्ही कोणाचा हवामान अंदाज पाहता का? नाही, कोणाचाच नाही. तुम्ही कधी दुबार पेरणी केली का? नाही. आमच्या इकडे तर मला तर असे कमेंट राहतात लोकांचे, मी हवामान अंदाज देतो तर पेरणी करायची आहे, लवकर सांगा कधी पेरणी करू. आणि बरेचशा लोकांना सांगूनही, म्हणजे बाबा पेरणी वरचा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका, तरी लोक पेरणी करतात आणि मग दुबार पेरणी करतात. तर याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? पाणी पडल्याशिवाय पेरत नाही. पाणी पडल्याशिवाय पेरत नाही. आणि तुम्ही कधी आठवते तुम्ही कधी दुबार पेरणी तुमच्याकडून घडली? नाही, घडली नाही. हिंगोली जिल्हा आहे, तालुका कोणता आहे? तालुका हिंगोली, जिल्हा हिंगोली. बघा, पाऊस पडल्याशिवाय पेरणी करत नाही. मागच्या वर्षीचा घटना तुम्ही सांगितली, काय म्हणलं ते नदीला पूर आले होते वगैरे वगैरे. हा, मग आता कधी पेरणार आहे तुम्ही? पाऊस आल्यावर. काय अंदाज आहे कधीपर्यंत होईल पेरण्या? 2-4 दिवसात यायला पाहिजे, बरोबर. आणि व्यवस्थित पाऊस झाल्यावर मग लागवड. बघा शेतकरी मित्रांनो, कधीही दुबार पेरण्या करत नाही. ठीक आहे, तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या. जेव्हापासून हवामान अंदाज सांगणारे चालू झालेले आहे, आधी आपल्या पहिले कोणीही दुबार पेरण्या करत नव्हते. ठीक आहे. आणि जेव्हापासून आपल्याला हवामान अंदाज घ्यायची सवय पडलेली आहे, तेव्हापासूनच ह्या दुबार पेरणीला जास्तीत जास्त चालू झालेले आहे. तर त्याच्यामुळे हे वर्ष दुबार म्हणजे याचं नाही आहे, धूळ पेरणीचं नाही आहे. त्याच्यामुळे दुबार पेरण्या होऊ शकतात. म्हणून थोडं लक्षात घ्या की योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. धन्यवाद.